या ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट करा, म्हणजे पॅसिव्ह कंपनी आहे. तसं जीवन कुठे माझा मुलगा तो एमटेक झाला, देहरादूनमधून एमटेक झाल्यामुळे त्याला नासामध्ये 5 करोडची स्थानिक नोकरी आहे. कारण तो एरोस्पेसमध्ये उपग्रह संचालनामध्ये डिफेन्सचे तो रोड बनवते, तर त्याला नासामध्ये 5 करोडची आवड आहे. आता मी त्यावेळेस लीडर होतो, लीडर मिळाला असल्यामुळे माझी सुद्धा हेच होती, मी सुद्धा एक नोकरी करा, माझ्या पोराची सुद्धा नोकरी करा. आमची काय माहिती राहते आमची हे सर मी शिकलो, आपण झालो उद्याचा शिकला इंजिनियर झाला, त्याने नोकरी करा म्हणजे कंपनी पुढे चालतो. परंतु जीवन पुढे ठरवलं आपण म्हणजे मी जर अमेरिकेमध्ये गेलो तर पुन्हा काही वापस येत नाही, आणि मी काही नोकरी करत नाही. कारण जीवन पुढे पहिलेच एक पुस्तक वाचलं होतं, पोअर डॅड अँड रिच डॅड. माझ्या पहिले तो पुस्तक वाचलं होतं, लक्षात घ्या. पोअर डॅड अँड रिच डॅड वाचल्यानंतर त्याला समजलं गरीब बाबाचा मुलगा श्रीमंत का होत नाही, गरीब बाबाचा मुलगा श्रीमंत का होत नाही, किंवा मिडल क्लासचा मुलगा श्रीमंत का होत नाही, त्याच्यामध्ये त्याला भाषा समजलं. म्हणून त्याला स्वतःची स्काय कीपर प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी काढली. लक्षात घ्या, स्काय कीपर प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली. केल्यानंतर त्याच्या बाबत त्यांना पहिले स्प्रेड रोड बनवले. एक स्प्रेड रोड 5-5 लाख 4-4 लाखात तो विकत होता. त्याच्यानंतर त्याच्याकडे डिफेन्स रोड बनवण्याचं त्याच्याकडे ज्ञान होतं. त्याच्यानंतर सॅटेलाइट आणि उपग्रह उडवण्याचं ज्ञान त्याच्याकडे होतं. कारण तो एरोस्पेसचा पुढार होता. त्याच्याकडे सर्व ज्ञान, हे ज्ञान असल्यानंतर बारामतीमध्ये जे शरद पवार आहे त्याच्या लक्षात आलं की या मुलाजवळ ज्ञान आहे. ज्ञान आहे तर या युवक मुलाला त्यांनी आमंत्रित केलं, आमच्या बारामती या आणि तुमचं जे रोड आहे किंवा डिबेटची जी वस्तू आपल्या टाका बनवा आणि मग यावर तुम्हाला लक्षात येईल तर जीवन तुमच्याकडे काय पैसा आहे, जीवन तुमच्याकडे पैसा आहे काय त्याच्याकडे लक्षात घ्या. परंतु आमचे लोक ज्ञान न घेता पैशाला महत्व देतात. आमचे लोक ज्ञान न घेता पैशाला महत्व देतात. तर या जीवन तुमच्याला एक प्रगत कंपनी त्याला बोलवलं, आमंत्रित केलं मोदी सरकारला पुण्यामध्ये. याला सांगितलं तर चायनाचे रोड तर भारतामध्ये येत आहे, चायनामधून तुमच्या रोड बनवला आहे, कलेक्टर आहे, तर या रोड तुमच्याला सांगितलं मी तुम्हाला कमी किमतीमध्ये चांगल्या क्वालिटीचे दूरवर माल आहे डिफेन्सचे रोड मी पूर्ण करतो. म्हणून याला खडक वाचता येते. भारत सरकारने एका सचिवाला बोलवला पुण्याच्या खडक वाचता येते, हे प्रबोधित साक्षर करून त्या सचिवाने बोलवलं. त्या ठिकाणी जीवन कुठेना प्रेझेंटेशन केलं, मी कसं पिपी करतो कसं पिपी ते बरोबर दाखवलं. मी जर अशा पद्धतीने रोड जर बनवले तर भारत सरकारचा फायदा किती दूर रोड माझ्या रोड अधिक होऊ शकते. तर हा संपूर्ण प्रोजेक्ट त्यांना जेव्हा भारत सरकार समोर सादर केला तेव्हा त्या जीवन रुपयाला 100 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट केला. किती रुपयाचा? 100 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट केला. त्याच्यात होतं ज्ञानाचा पक्ष. हे झाल्यानंतर त्याचं ज्ञान पाहून मोठ्या कंपनी त्याला जॉईन झाली. तुम्ही आमच्याकडे या, आपण पार्टनरशिप बनवू. पार्टनरशिप बनवू. या पार्टनरशिप मध्ये आज पिंपरी चिंचवड येथे मोठ्या कंपनी सोबत स्काय कीपर कंपनीचा टाय झाला आणि पिंपरी चिंचवड मध्ये ड्रोन मॅन्युफॅक्चरिंगचं काम जीवन रुपयाच्या माध्यमात आणि मंगळयान पाठवलं. भारत सरकारनं इस्रो मधून जे मंगळयान पाठवलं, या मंगळयानातले ड्रोन या जीवन रुपयाचे होते. लक्षात घ्या काय होतं म्हणजे ज्ञान. या ठिकाणी इन्व्हेस्टर आपल्याला मिळतात, आपल्याला इन्व्हेस्टर मिळतात, गुंतवणूकदार मिळतात. म्हणून आपण जेव्हा बिझनेस सोडून देऊ, एखाद्या सिस्टीम मध्ये सोडून देऊ, त्यावेळेस आपल्याकडे पैसे आल्यानंतर समाजाचे जे इन्व्हेस्टर आहेत, समाजाचे उद्योग आहेत, ज्यांच्याकडे पैसे निर्माण करण्याचे ज्ञान आहे, त्यांच्यामध्ये आपला पैसा इन्व्हेस्टमेंट केला पाहिजे. आता या ठिकाणी काम नाही करतात, या ठिकाणी काम असते का? इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर जो काही उद्योग चालवत आहे त्या उद्योगामधून प्रॉफिट येईल, त्या प्रॉफिट मधून न जाता न येता
न काम करता कोणते निर्णय न घेता हे पॅसिव्ह इन्कम आपल्याला मिळेल म्हणजे आपण शेवट रिटायरमेंट याच्या तर उद्योगामध्ये आपण जर दुसरो एम्प्लॉय पासून आपण सेल्फ एम्प्लॉय मध्ये आलो सरकारी उद्योग आपण करणार सरकारी उद्योग झाल्यानंतर आपण समजा बिझनेस ओनर मध्ये साखळी बनवली आपण उद्योगाची जसं मी आलो 2021 मध्ये नोकरी सोडून तर माझ्याकडे मी काही हे लक्षात घ्या कोणी इथं सोन्यात चमकता जगात गुणाला नाही आपण काय म्हणतो आपल्या समाजामध्ये काय पण मी उद्योग करतो पण तो काय आहे पैसे तुम्ही जर उद्योग करण्याचा पण पैसे नाही आणि तुम्ही उद्योग केले पैसे सुद्धा तुम्ही देणार नाही कोणी देत नाही कोणी नसेल नाही दिलं मी नोकरी सोडून आलो तेव्हा या एम्प्लॉय मधून नोकरी मधून तेव्हा माझी 6 वर्षाची नोकरी बाकी होती माझ्याकडे असं काही पैसे नव्हते लक्षात घ्या काय भेटलं दर महिन्यात पगार येते दर महिन्यात पगार येते दर महिन्यात खर्च होते जमा काही नाही पण तुम्ही सोबत बघा या जिंदगीमध्येच माझा जीवन बदलावायचा आहे या जिंदगीमध्ये माझी आर्थिक व्यवस्था बदलावायची आहे एक संधी मागतो संधी शोधला पाहिजे कारण जगण्याचे बाबा पाहिलं नोकरीमध्ये मी जीवन पाहिलं बदल काही होत नाही माणसाची बात तीनच आहे म्हणजे मी नोकरी करून तर जीवन कर्जासाठी म्हणजे कर्जासाठी मला वयाचे 60 वर्षापर्यंत काम चालणार असलं तर मी संधी शोधत होतो 1.5 लाख रुपये नोकरी एमपीएससी क्वालिफाईड झालो सदा चिंता करून अभ्यास करतो काय मला संधी मिळेल माझ्या अर्थव्यवस्था बदलण्यासाठी आणि ह्या अर्थव्यवस्था मला बदलवा हे दुसरा कोणी बदलू शकत नाही मी काम नोकरीत दोन द्यावं काम मी समाजात दोन द्यावं काम मी सरकारला दोन द्यावं काम मी आपल्या खात्यात दोन द्यावं ही राजकीय शक्ती सामाजिक शक्ती धार्मिक शक्ती कोणाला दोष देत नाही ते दोष त्या दोषाची जबाबदारी मी घेतली समाजाची नाही माझं जीवन आहे मला जीवन सिद्ध करणार मला माझं कुटुंब बनवायचं आहे मला चांगलं जीवन बनवायचं आहे म्हणून 1.5 लाखाची नोकरी सोडली सोडल्यानंतर माझ्याकडे आहे बोलकडे आहे काय का त्यांच्याकडे काही पण सांगत नव्हतं त्यांच्याकडे काही पण सांगत नव्हतं त्यांनी ग्रॅज्युएट त्याच्यामध्ये अनुदान देणाऱ्या संस्थेमध्ये कार्य करतो त्यांच्या कामामध्ये आला त्यांनी नागपूरमध्ये सेवा केली एक उद्योग जगामध्ये सेवा केली चांगले एका लगवारीकडे त्यांनी सेवा दिली उद्योगामध्ये सेवा दिली तर उद्योगाचे खास कार्यक्रम समजला उद्योगाचे खास कार्यक्रम अडचणी समजल्यानंतर त्याने माझ्यासोबत जॉईन झाले ते माझ्याकडे आले सांगायला लागले की आपण ज्या कामामध्ये येऊ माझी मानसिकता थोडं त्यामध्ये ती प्रेरितच होतो का रनिंग नोकरी रनिंग इन्कम सोडण्यासाठी मी इकडे खूप डबे जात होतो इकडे खूप वाशिंग चालत होतं 24 तास आम्ही बाहेर पडता येत होतं त्याने सांगितलं आपण त्यांना उद्योगाला घेतो त्यांना उद्योगात त्याने अभ्यास करत होता त्याच्यानंतर त्याच्यासोबत आम्ही जाऊ बेंगलोरला अभ्यास करतो सतत आम्ही त्या 2 वर्षापर्यंत बेंगलोरला अभ्यास केला त्यानंतर ज्ञान मिळवला ज्ञान मिळवल्यानंतर आमच्या जमीन घ्यायला सुद्धा पैसे जमीन घ्यायला सुद्धा पैसे परंतु ज्ञान आणि हिंमत यांच्या बळावर एका शेतकऱ्याकडून 11 महिन्याच्या उधारीला 11 महिन्याच्या उधारीला ते जमीन घेतला तो शेतकरी त्याला ठीक आहे आम्ही तुम्हाला 25% पैसे देऊ आम्हाला तुम्ही 11 महिन्यात जमिनीची खरेदी देऊ त्याला जमीन दिला ठीक आहे सर 25% देऊ परंतु 11 महिन्यामध्ये आपण ते जमीन खरेदी करतो म्हणजे त्याला त्या 15 एकराचे आम्हाला 50 लाख रुपये देतो 50 लाख रुपये देतो पण रिस्क घेतली ना रिस्क घेतली हा सगळा किंमत महत्वाचा लागतं या उद्योगामध्ये पैसे नव्हते हिंमत आहे ठीक आहे म्हणजे 11 महिन्यामध्ये आम्ही 50 लाख रुपये देणार मग काय 50 लाखाच्या नोकरीमध्ये मला दिसते नाही रिटायर झाल्यावर 35 लाख रुपये होते हे बी कर्ज देतात ते निघून गेले पण या 50 लाख रुपये मग त्यासाठी आम्ही तिथं सभा ठेवली एक सायंटिस्ट बोलवलं डॉक्टर सुंदरराजन आले त्या कार्यक्रमामध्ये 4-5 लोक होते नाश्ता पाणी ठेवलं नाश्ता पाणी ठेवल्यानंतर त्याला सांगितलं चंदन
काही लोकांना माहिती पडलं तर त्या पहिल्या दिवशी आमचे 25 लोक आमचे दुधून करून टाकले. काय सांगते लोक 25 लोक तर दुधून झालेले लक्षात घ्या. काय होतं काय दिसलं तर जमीन दिसत होतं आम्ही सांगितलं या ठिकाणी कोणी करू नये ना तिथे चंद्राचे झाड ना आमचं जमीन. पण त्या ठिकाणी कार्यक्रम केला आणि सांगितलं या ठिकाणी अशा पद्धतीने मला आहे तुमचे पैसे मंजूर केलं 15 शासन योजना तर 25 लोक तयार झाले. आता मला सांग एक माणूस भेटत नाही त्या ठिकाणी 25 लोक तयार झाले म्हणजे 25 लोकांचा पैसा आमच्याकडे आला. त्यांचे अग्रीमेंट झाले. त्याच्यानंतर मी मान्य मराठा सरकार गेलो अरे या ठिकाणी तुम्ही काय घडलं आता कोरोनाचा काळ बाहेर पडता येत नव्हता बोलता येत फक्त त्याने मी समावेश केला जर मी प्लॉट अशा पद्धतीने विकले तर तुमचं बेनिफिट आणि समाजामध्ये जे चुकूनदार आहे त्याचाही बेनिफिट त्या मी समजावून सांगितलं. त्यांनी विकले त्यांनी लढून करले लोकांना समजून सांगले सतत त्यांनी आमच्यासोबत सतत त्या आमच्या प्लॉट विकण्यासाठी काम केलं. काम केल्यानंतर त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात म्हणजे ते सगळीचा आम्हाला प्लॉट खपवण्यासाठी 1 वर्ष लागला. 100 प्लॉट खपवण्यासाठी 1 वर्ष. पण आम्ही साध्याचं काय ठेवलं सतत जिंकून आलो सोडून नाही. लोक म्हणायला लागले कुठे साहेब होता सर्व लोक साहेब पर्यंत बसला. आता कुठे साहेब रस्त्यातून फिरत लक्षात घ्या. आता कुठे साहेब रस्त्यातून फिरत आहे मस्त सुखात होता तो सावलीमध्ये होता परमनंट पगार येत होता. आता नोकरी सोडून तो फिरत आहे. अरे माझा देश मोठा होता माझा देश मोठा होता त्यावेळेस मला सांगण्यात राहणार सहकार्य केलं जे 1 वर्ष समितीचे 100 प्लॉट घेण्यासाठी 1 वर्ष लागलं. परंतु कोंगारे पार विदेशमध्ये काय चळवळ झाली लक्षात घ्या. परंतु कोंगारामध्ये जेव्हा मी पाडले 165 प्लॉट जेव्हा कोंगारामध्ये मी 165 प्लॉट पाडले समितीचे प्लॉट मी 100 प्लॉट पाडले 100 प्लॉट विकण्यासाठी 1 वर्ष सुरुवात पहा त्याची सुरुवात पाहिजे कसं होती एकदम तुम्हाला काही भेटणार नाही एकदम काही भेटणार नाही म्हणजे 100 प्लॉट विकण्यासाठी 1 वर्ष आणि 165 प्लॉट विकण्यासाठी 15 दिवस. काय चमत्कार दिलेचा काय किती चमत्कार हे 165 प्लस 400 प्लस रामपूरचे 400 प्लॉट रामपूरचे म्हणजे कोंगारा आणि रामपूर यांचे पैसे भरले उद्याला देण्यासाठी 3.5 करोड. किती करोड 3.5 कोटी कमाई होते 3.5 करोड म्हणजे कोटी आपण 3.5 कोटी रुपये द्यायचे कसे किंमत केव्हा काय लक्षात घ्या. आपल्याकडे पैसे येत राहील आपला प्रयत्न साध्य ठिकाणी सतत चालू आहे. हे 3.5 करोड रुपये आम्ही हे 15 दिवसात 165 प्लॉट आणि 4 महिन्याचे 400 प्लॉट म्हणजे 500 प्लॉट विकले आणि तिचं 30 एकर जमीन आणि तिचं 50 एकर जमीन 30 आणि 50 80 एकर जमीन आम्ही एका वर्षामध्ये 3.5 करोड रुपये पेड केले. कैसा होता काय केलं भागवलं नाही किंवा त्याची काय केलं 3.5 करोड. हे जमीन झाल्यानंतर आमच्याकडे प्लॉट नव्हते म्हणजे सगळी गेला तर कोंगारा गेला तर रामपूर गेला तर प्लॉट त्याच्यानंतर आम्ही बगीमध्ये जमीन 25 एकर ते आम्ही बदली केलं. तिथं 230 प्लॉट आमच्याकडे त्याच्यामध्ये 40 प्लॉट झाले म्हणजे प्रचंड लोकांनी विश्वास आपल्या ध्यानावर ठेवलेला आहे. लोक आपल्या कार्यावर विश्वास ठेवतात ध्यानावर ठेवतात लोकांना दिसायला लागले. हे झालं होतं पहिले म्हणजे 4 प्रोजेक्ट झाले तिच्याचे आम्ही 4 प्रोजेक्टवर थांबत आहे. धंद्याचा विस्तार केला पाहिजे साखळी निर्माण केली पाहिजे. लक्षात एका धंद्यात तर दुसऱ्या धंद्यात आपल्याला पैसे आले पाहिजे म्हणून मी नेचर ऍक्टवर काढल्यानंतर आम्हाला वाटलं काही समाजामध्ये कुठे समस्या आहे समाजामध्ये राहण्याची समस्या आहे समाजामध्ये त्याला प्लॉट राहण्यासाठी जागा पाहिजे घर बांधण्यासाठी जागा पाहिजे हे समस्या समाजाची समस्या आहे. या समस्या दूर करून लगेच बिल्डर्स अँड डेव्हलपर्स नावाची कंपनी स्थापन केली. हा उद्योगाची साथी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स
सिंगाने आला हे जे आपण जमिनी घेतले ना सिंधी मारवाडी सिंगाने यांच्यासाठी ते आपल्या आदिवासी कोणाचेच नाही ओपन जमिनी वर्ग एक आहे गीता मी जमीन घेतला गीता मध्ये 75 प्लॉट पडले 75 प्लॉट पडल्यानंतर 375 प्लॉट सुद्धा भावाची भरावे कोण आता आणि दोन आमचे जे सेल्फ होते त्यांच्या माध्यमातून ते 75 प्लॉट सुद्धा आमचे 15 एकरामध्ये होतात काय केलं हा लोकांची समस्या होती अभ्यास करतात काय केलं हे उद्धार आपल्या प्लॉट त्याच्यानंतर मी वडकीला गेला त्याच्यानंतर मी खैराला गेला आता उद्या म्हणजे 4 गाव म्हणजे निवासी प्लॉट त्याला बिल्डर्स नाव दिले चंदनाच्या पद्धतीने डेव्हलपर्स द्यायला दिलं म्हणजे हे दोन हा धंदा कसा या धंद्याची साखळी सुरू असताना समाज वाटायला लागला आमच्याकडे जमीन आहे तुला आहे मी नेहमी सांगतो एक एकर जमिनीचा आवाज काय करायचं अर्धा एकर जमिनीचा आवाज काय करायचं वावर आहे काय आमच्याकडे जमीन होते जमिनीचा अभ्यास करताना सांगायला लागला आमच्याकडे ओपन पेन जमीन जागा खाली आहे तर जागा खाली असल्यामुळे पुन्हा विचार केला नाही आता आपण नगदी पैसे म्हणून मी कोंगाण्याला फिश फार्मिंग सुरू केलेला आहे काम चालू आहे परंतु त्याचा सुद्धा नॉलेज आपल्याला घ्यावं लागलं त्याच्यानंतर आम्ही हैदराबादला गेलो पोल्ट्री फार्म काय हे नगदी पिका लक्षात घ्या भारतामध्ये चिकन मटन अंडे दारू हे नगदी पिका लक्षात घ्या या नगदी पिकापासून तुम्हाला दूर जाता येत नाही नगदी पिका प्रचंड पैसा आहे मग आम्ही पोल्ट्री फार्म हैदराबादला आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरलं आपण गेले पाहिजे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन पाहिलं आंतरराष्ट्रीय प्रदर्शन पाहिलं तर आपण पोल्ट्री फार्मचा बिझनेस करण्यात आला आणि पोल्ट्री फार्म मध्ये काय नफा आहे त्याचा संपूर्ण बांधावे त्याचा संशोधन त्याचं निरीक्षण अनुभवी लोकांचा अभ्यास करावा लागला गेल्यानंतर आमच्या बगीमध्ये आमचं पोल्ट्री फार्मचं प्रत्यक्ष सुधारणा म्हणजे ज्यांच्याकडे एक एकर असेल त्यांनी एक कोटी रुपये कमवण्याची संधी दिली पाहिजे बिझनेस आमच्याकडे जमीन आहे पाण्याची जमीन आहे त्या जमिनीमधून एक कोटी रुपये कमवण्याचं ज्ञान आहे आमचे लोक विनाकारण त्या शेतीला जमिनीला दोष देत राहते जमीन पिकत नाही शेती पिकत नाही तो शेती आणि जमिनीचा दोष नाही तो आपल्या ज्ञानाचा दोष आहे तो आपल्या अभ्यासाचा दोष आहे आपल्या तो अज्ञानाचा दोष आहे म्हणून सध्या लोक शेतीवाले ते म्हणतात आम्हाला शेती पिकत नाही आम्हाला शेती पिकत नाही म्हणून पांढरकवडा तालुक्यामध्ये झेजापूर तालुक्यामध्ये जमिनीचे भाव एवढे सस्ते झाले आहेत आता तुम्हाला जमीन घेण्यासाठी परवानगी झाली नाही दुसरा धंदा जमीन आपण होल्डिंग केली पाहिजे 5 एकर 2 एकर 3 एकर रोडवरचे कारण संपूर्ण जे शेतकरी वर्ग आहे ते नागपूरच्या जमिनीवर आणि आता आपल्या पांढरकवड्यामध्ये सर्व लोक बाहेर येतात आणि ते जमीन होल्डिंग करत आहेत ऐसा जमीन होल्डिंग करतात वावर आहे पगार आहे उद्योग करण्यासाठी जमीन पाहिजे धंदा करण्यासाठी जमीन पाहिजे फॅक्टरी बांधण्यासाठी जमीन पाहिजे आणि नफाविधी करण्यासाठी सुद्धा जमीन पाहिजे जमीन निर्माण करता येत नाही पैसा निर्माण करता येत नाही म्हणून ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांनी पक्का लक्षात ठेवा वावर आहे तो वावर आहे ज्ञानाची कमतरता आहे शास्त्र सुद्धा आपल्या अभ्यासाची कमतरता आहे ज्ञान आणि शास्त्र सुद्धा अभ्यास करण्यासाठी इतर प्रदेशामध्ये गुणांमध्ये तयार झाले आज 2025 मध्ये पीएम होत आहे पीएम राहू परंतु या 30 पर्यंत तुम्ही हा विजय घेतला या 2025 मध्ये माझ्या शेतामध्ये जाऊन त्याचा शास्त्रीय आणि चांगला शिक्षण घेऊन जे आपल्याला आहे त्याच्यावर समजा आपण अभ्यास करून कृतीशील बनवलं तर 2030 मध्ये तुम्ही सुद्धा जर 1 हेक्टर असेल तर 1 करोड 5 एकर असेल तर 5 करोड एका वर्षाचे 5 करोड आणि 5 एकर असेल तर
5 वर्षाचे 25 करोड. किती वर्षात? फक्त आणि फक्त किती वर्षात? 5 वर्षात. काय 25 करोड आपण पाहिजे? 25 करोड पाहिजे. आणि या पीएम वर्षाचे वयाचे 30 वर्ष दिला नोकरीमध्ये. किती कोटीसाठी? 2 कोटीसाठी. पीएम 30 वर्ष नोकरी गव्हर्नमेंटमध्ये केला. त्याचा जेव्हा टोटल पगार मी मारला हिशोब केला तेव्हा माझे फक्त 2 करोड पीएम होते. आरोग्यामध्ये किती केलं? माइंड टाइम लाईफ हे तिन्ही गोष्टी केले. तिन्ही गोष्टीमध्ये 30 वर्षामध्ये 2 कोटी. 30 वर्षामध्ये 2 कोटी 30 वर्ष. आणि उद्योगामध्ये मी आलो 18-19 मध्ये कोरोनाच्या काळात. तिथं संधी नव्हती. संधीला सुनामी केला. 18-19 मध्ये नॅचरल गॅस कंपनी डेव्हलप केला. नॅचरल गॅस कंपनी स्थापन केल्यानंतर कंपनीला फक्त 5 वर्ष 6 वर्ष चाललं. 5 वर्ष होऊन फक्त आणि फक्त 6 वर्ष चाललं. म्हणजे 30 वर्षामध्ये 2 कोटी. 30 वर्षामध्ये 2 कोटी. माइंड लाईफ टाइम किती? टाइम माइंड लाईफ किती? उद्योगामध्ये आलो 2018-19 मध्ये. आज 2025. 5 वर्षाची आयडिया. या 5 वर्षाच्या आयडियामध्ये नोकरीमध्ये 2 करोड. आणि 18-19 मध्ये आपण काम करता आहोत. 25 मध्ये बोलतो उद्योग म्हणून. तर आज 2025 मध्ये या कंपनीचा टर्नओव्हर काय उद्योग आहे? म्हणजे जिथं 2 कोटीसाठी मी संघर्ष करत होतो 30 वर्ष, या ठिकाणी 5 वर्ष मी काम केलं. या 5 वर्षामध्ये आज कंपनी बिलियन झालेला आहे. म्हणजे 100 कोटीचा बिझनेस झालेला आहे. कुणाला पैसे? हे पुढे जर राजकारणामध्ये विचार करत तर त्याचं काय दोष आहे? त्याचं काय दोष आहे? त्याचं निकष आहे. पैसा आहे ना बंद करा. निकष आहे. तुम्ही जवळ खर्च करायचे होतं तुम्ही पार्टीचा नाही. तो पहिला निकष आहे का पण पैसे? हे पुढे ते विचार दोष घ्यायचा काय? हे पुढे अर्थव्यवस्था निर्माण केली आहे. हे लक्षात घ्या. आज अर्थव्यवस्था निर्माण केली असेल त्या अर्थव्यवस्थेमधून कमवलेल्या पैशामधून आपण जर सामाजिकरित्या त्या पैशाचा वापर केला पैसा तर समाज तुम्हाला कसा लक्षात घ्या. मी जर कमाई केलो पैसा आणि माझा पैसा समजा या समाजाच्या कार्यासाठी समजा मी एक थोडी सुद्धा फेकून मारत असेल तर समाज काम माझी पाठी समाजाची अपेक्षा का? तुम्ही समाज पैशावर काही बघत करो. एक मानवी विचार. या मानवी विचारातून आपण समाजामध्ये काय काय चालतात त्या कार्यक्रमाला 5% दान देण्याची क्षमता ठेवत असतो. कारण मला वर काही पैसे घेऊन नाही. म्हणून या ठिकाणी जे बसलेले लोक आहेत हे फार मोठे माणसं होणार हे लक्षात घ्या. कारण आपण 75 वर्षांपासून आपण आपल्या समाजातील उद्योग जगताबद्दल बोलत आहोत. आपण समाजकारणावर बोलू शकतो, आपण राजकारणावर बोलू शकतो, आपण सांस्कृतिकवर बोलू शकतो, आपण धार्मिकतेवर बोलू शकतो. परंतु आर्थिक व्यवस्थेवर तुम्हाला बोलणारे लोक कोणी दिसणार नाही. आर्थिक व्यवस्थेवर बोलणारे लोक कोणी दिसत नाही. तुम्हाला समाजकारण सांगत, तुम्हाला राजकारण सांगत, तुम्हाला धार्मिक सांगत, तुम्हाला सांस्कृतिक सांगत. पण राजकारण, सांस्कृतिक, धार्मिक, राजकारण हे करण्यासाठी काय पाहिजे? मनी पॉवर पाहिजे. आणि ह्या मनी पॉवर आमच्याकडे नसल्यामुळे काय झालं? आमचे लोक, आमच्या समाजातले लोक सुद्धा अडचणीमध्ये येतात आणि ते लोक सुद्धा कोणतरी फंड द्यावं. आमचा जर मोठा देश प्रोफेसर कोणतरी सुचवावं. आमचा जर समाजमधील भागाचा कोणतरी आम्हाला द्यावं. मागत राहावं लागते. कोणतरी द्यावं. आपल्याला आम्हाला निगमन पीठ निर्माण करतात. कोणतरी आपल्याला द्यावं. कोणतरी खात्यावर द्यावं. परंतु समाजामध्ये जे घटक या इन्व्हर्टर लाईन मध्ये आहे आणि बीजेच्या लाईन मध्ये आहे हे खूप पुढे मागत आहे. जैन लोक त्यांचे स्थळ निर्माण करण्याचे मागतात. आम्ही जेव्हा अमरनाथ मध्ये गेलो तेव्हा जैनांचा एक प्रचंड असा ऐतिहासिक
कोकिळाबेन हॉस्पिटल कोणाचं? आपल्याला कोकिळाबेन. इंटरनॅशनल अमेरिकन स्कूल कोणाचं? अमेरिका डीवेड आहे. काय शिक्षण त्याच्याकडे? जगामध्ये जेवढे लोक आज टॉपर आहेत, मी माहिती सांगतो लक्षात घ्या. शिक्षण आणि उद्योगाचा किती मोठा फायदा लक्षात घ्या. जगामध्ये जेवढे टॉप लोक आहेत, हे जे संपूर्ण जग संचालित करतात, त्या लोकांमध्ये ग्रॅज्युएट हा महत्व आहे. ते कोणी डिग्री वाले नाही. डिग्री वाले लोक यांच्याकडे नोकरी करतात. ज्याच्याकडे डिग्री नाही तो मालक आहे. हा डेव्हलपरचा भाग. ज्याच्याकडे डिग्री नाही तो मालक आहे आणि ज्याच्याकडे डिग्री आहे तो नोकर आहे. तर या गोष्टीबद्दल तुला आम्ही काय बोलणार आहोत? कधी पाहिजे जीवन चांगलं बनवण्यासाठी माणसाकडे 24 तास 365 दिवस आहेत. आपल्याकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. जर उद्योग जगतामध्ये आपण जॉईन झालो, उद्योग जगतामध्ये आपण जर जॉईन झालो तर एकमेकांचे बघितले जाईल, एकमेकांची समस्या सोडवली जाईल, अर्थव्यवस्था निर्माण केली जाईल. तर म्हणून माझा सुद्धा टार्गेट आहे या तालुक्यामध्ये कमीत कमी या समाजातून 500 उद्योजक निर्माण करणे. किती? 2025 मध्ये माझे सुद्धा एक संपूर्ण टार्गेट आहे का या समाजातून 500 उद्योजक तयार करणे आणि 5000 लोकांना रोजगार देणे. आता मी समजा करू शकत नाही. जर इथे बसले लोक माझे समजा 25 कोटी, 2 कोटी, 10 कोटी, 20 कोटी लोक कमवायला आले उद्योगामधून, तर त्यांच्या उद्योगामध्ये 100 लोक, 200 लोक, 300 लोक काम करतील. म्हणजे अर्थव्यवस्था सुद्धा मजबूत होईल. समाजातल्या सगळ्या लोकांना रोजगार मिळेल. म्हणून असे टार्गेट आहे. म्हणून हुशारी कोणाला म्हणलं जाते? जो पढे लिखे लोग नोकरी देतात. नौकरी करना ये सक्सेस नहीं. पढ़ा लिखे ओके नौकरी करना ये सक्सेस नहीं. पढ़ा लिखे और नौकरी करना ये सक्सेस नहीं. पढ़ा लिखे लोगों को नौकरी देना ये सक्सेस है. आज अपने जेवढे काही शिकलेले लोक आहेत ते कुठे आहेत? आज आपण आढळला ठीक आहे. पण मोठा प्रचंड वर्ग या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आहे. तर आज जगामध्ये कोणतं सूत्र सापडलं लक्षात घ्या. आज जगामध्ये काय सूत्र आलं? हे जे लोक आहेत एम्प्लॉय आणि सर्व्हिस, हे 95% लोक आहेत. येस, एम्प्लॉय आणि सर्व्हिस वाले हे लोक 95% आहेत. आणि या 95% लोकांकडे 5% समजतात. त्याच्यामध्ये जगाचा विकास होणार. या 95% लोकांकडे फक्त 5% संपत्ती आहे. फक्त 5% संपत्ती असल्यानंतर याचे जीवनमानाचे प्रश्न 8 स्वरूपात केले जातात. टक्के 95 लोकसंख्येची आणि संपत्ती किती मागतात? 5%. आपण या 95% मध्ये राहत नाही. या ठिकाणी राहिले तर तुम्ही तर संघर्ष केलेच केले, परंतु तुमच्या पिढीला सुद्धा संघर्ष लागेल. पिढीला सुद्धा